पांडुरंगांच्या भक्तासाठी एक दुःखद बातमी. आषाढी एकादशीला दर्शन होणार नाही. पंढरीची वारी अर्ध्या रस्त्यातून मागे येणार. वारकऱ्यांसाठी एक दुःखद बातमी आलेली आहे. एक अशी बातमी की ज्यामुळे पंढरपूरमध्ये जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये एक चिंतेचं वातावरण पसरलंय. राज्यातील कानाकोपऱ्यामधून आषाढी वाऱ्या निघालेल्या आहेत. लाखो पांडुरंगांचे भक्त येत आहेत. पण या पांडुरंगांच्या भक्तांना आता अर्ध्या रस्त्यातून मागे परत यावं लागतं की काय, अशी चिंता निर्माण झाली आहे. एका बातमीमुळे आषाढी एकादशीला विठ्ठल दर्शन होईल की नाही यावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. सविस्तर पाहूयात काय आहे ती दुःखद बातमी. महाराष्ट्राची ओळख, महाराष्ट्राचा आत्मा, महाराष्ट्राचं श्रद्धास्थान म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी. करोडो भक्तांसाठी पांडुरंग हे सर्वस्व. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, प्रत्येक गावागावातून लाखो वारकरी पायी दिंड्या घेऊन पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहे. विठ्ठल नामाचा गजर करत, हरिनामाचा जयघोष करत, खांद्यावर पताका घेऊन, हातात टाळ मृदुंग घेऊन हे भक्त आपल्या लाडक्या विठुरायाशी या भेटीसाठी आतुर आहेत. आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. साधारणपणे 6 जुलैला आषाढी एकादशी आहे आणि महाराष्ट्रातून अनेक दिंड्यांनी पंढरपूरला कूच केलेली आहे. पण यंदा त्यांच्यासाठी दुःखद, धक्कादायक आणि कुठेतरी त्रासदायक बातमी आली आहे, ज्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. एक असा प्रश्न निर्माण झालाय की पांडुरंगाच्या या लाखो भक्तांना आता अर्ध्या रस्त्यातून घरी यावं लागेल का, मागं फिरावे लागणार का, आषाढी एकादशीला विठ्ठल दर्शन होईल की नाही यावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पंढरपूरच्या या वारीमध्ये पांडुरंगाचे भक्त केवळ आपल्या पायांनी चालत नाही, तर आपल्या श्रद्धेने, भक्तीने आणि निष्ठेने प्रत्येक पाऊल टाकतात. अगदी स्वखर्चाने मोठ्या मोठ्या दिंड्या काढल्या जातात. राज्यात असंख्य ठिकाणाहून लाखो लोक या दिंड्याच्या माध्यमातून येणार. काही मानाच्या दिंड्या आहेत तर काही स्थानिक दिंड्या आहेत. या दिंडीत सहभागी होणाऱ्या व्यक्तीला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये म्हणून पूर्ण व्यवस्था केली जाते. मग ती सरकारच्या माध्यमातून असू द्या किंवा काही NGOच्या माध्यमातून असू द्या, या दिंडीत सहभागी होणाऱ्या व्यक्तीला कुठलीही गोष्टीची कमतरता पडत नाही. ज्यामध्ये आरोग्याची काळजी, खाण्यापिण्याची व्यवस्था, त्यांची सुरक्षा असेल, प्रत्येक गोष्टीची जी जबाबदारी आहे ती सरकारसोबत इतरही स्थानिक मंडळी उचलतात. त्यामध्ये होमगार्ड्स, दिंडीतील स्वयंसेवक, कीर्तनकार, भजनी मंडळी, टाळकरी, वाळकरी, माळकरी किंवा सामान्य भक्त प्रत्येक जण आपापल्या भूमिकेतून वारी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असतो. या वारीमध्ये सामील होऊन पांडुरंगाच्या दर्शनाला पायी जाणं म्हणजे हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं पुण्याचं काम असतं. त्यामुळेच या वारीमध्ये सहभागी झालेले लोक अक्षरशः वेडे होतात पांडुरंगाच्या दर्शनासाठी. दरवर्षीप्रमाणे या वारी ठरलेल्या मुक्कामावर जाते आणि तिथून पांडुरंगाच्या दर्शनाला त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये तिचं हे होत असतं. पण नेमकं प्रॉब्लेम यावर्षी काय झालाय, काय दुःखद घटना समोर आली, काय झालंय की ज्यामुळे आता पांडुरंगाची दिंडी किंवा पांडुरंगाचे जे भक्त आहेत तर त्यांची चिंता निर्माण झाली. पहा, कधी एकदा आषाढी एकादशी येते आणि कधी एकदा दिंडी सुरू होते आणि कधी एकदा आपण दिंडीत सामील होऊन विठुरायाच्या दर्शनाला जातो, अशी ओढ त्यांना लागलेली असते. दिंडीत गेल्यावर त्यांना संसाराचं भान राहत नाही. फक्त आणि फक्त पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेली असते. कीर्तनातून आपण ऐकतो की खरी भक्ती ही तीच जिथे संसाराचा दिमाग पूर्णपणे बाजूला ठेवला जातो. अगदी देहभान विसरून संसाराची तीळ मात्रही चिंता न करता हे वारकरी आपल्या दिंडीमध्ये चालतात. कीर्तनातून आपण ऐकतो की खरी भक्ती तीच जिथे संसाराचा दिमाग पूर्णपणे बाजूला ठेवला जातो. पूर्णपणे देवाच्या चरणी लीन होता येतं. हीच खरी भक्ती देव स्वीकारतो, भक्तांना पावतो. असेच हे लाखो भक्त कीर्तन करत, भजन करत, देवाचं नामस्मरण करत, पांडुरंग पांडुरंग जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी हा गजर करत पांडुरंगाकडे जात असतात. पण यंदा त्यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी आली. पुन्हा एकदा तोच प्रश्न मनात येतोय, आषाढी एकादशीला विठ्ठल दर्शन होईल की नाही यावर एक मोठं चिन्ह निर्माण झालंय. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिंडी निघाली आहे. लाखो दिंड्या त्या ठिकाणी, लोक त्या ठिकाणी निघालेले आहेत. पण दरवर्षीप्रमाणेच यावर्षीची दिंडी वेगळी आहे. कारण की पहा, यावेळेचा जो हवामान आहे किंवा यावेळेचं जे वातावरण आहे ते थोडंसं बदललेलं आहे. पहा, मागच्या काही वर्षामध्ये वारीमध्ये अनेक नैसर्गिक अडचणींचा सामना वारकऱ्यांना करावा लागला. कधी अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला, तर कधी कडाक्याच्या उन्हामुळे वारकऱ्यांना त्रास झाला, तर कधी वादळी वाऱ्यामुळे दिंडीच्या व्यवस्थेत अडथळे आले. आठवतंय का, 2 वर्षापूर्वी अचानक पडलेल्या वादळी वाऱ्यामुळे काही दिंड्यांना मुक्काम हलवावा लागला होता. गेल्या वर्षी वारीच्या सुरुवातीला अचानक पाऊस सुरू झाला
की ज्यामुळे वारकऱ्यांना ऐन प्रवासात थंडी आणि सर्दी खोकल्याचा त्रास झाला, ताप वगैरे यायला लागला. पण ह्या अडचणीवर मात करत वारकऱ्यांनी आपला प्रवास पूर्ण केला, कारण त्यांची श्रद्धा आणि विठ्ठलावरील प्रेम इतकं प्रबळ आहे की त्यांना फक्त पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ असते. अनेक वेळा आरोग्य बिघडलेले असताना, डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असताना अनेक वारकरी केवळ आपल्या इच्छेमुळे आणि भक्तीमुळे दिंडीत सामील होतात. काही तर असे आहे त्यांची भक्ती इतकी प्रबळ आहे, देवाविषयी इतकं प्रेम आहे की जे पलंगावून उठू शकत नाही, चालू शकत नाही, तरी त्या दिंडीमध्ये जाऊन देवाच्या पाया पडायचं असतं, दिंडीमध्ये चालायचं असतं. यावरून दिसून येतं की महाराष्ट्रातील लोक पांडुरंगावर किती नितांत प्रेम करतात आणि देव त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. म्हणून देव या संकटावर तोडगा काढेल अशी त्यांची गाढ श्रद्धा असते. आता पुन्हा एकदा हीच चिंतेची लाट वारकऱ्यांमध्ये पसरली, कारण भारतीय हवामान खात्याने एक चिंताजनक इशारा दिलाय. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 12 जून ते 18 जून, साधारणपणे उद्यापासून एक 18 जूनपर्यंत किंवा एक पुढील 10 ते 12 दिवस जे आहे, तर मान्सूनचा पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ उद्यापासून जोरदार पाऊस सुरू होऊ शकतो आणि तो तब्बल 8-10 दिवस 15 दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. याच काळात लाखो वारकरी आपल्या पायी दिंड्या घेऊन पंढरपूरकडे वाटचाल करत असतील. या पावसामुळे वारकऱ्यांची खरी धावपळ उडू शकते. रस्त्याने त्यांना चालायचं आहे, कुणी घोंगडं घेऊन जातं, कुणी छत्री घेऊन जातं, पण अचानक आलेल्या या पावसामुळे छत्र्या उडून जातात. घोंगड्याही असूनही पूर्ण अंग भिजून जातं. अचानक भिजल्यामुळे सर्दी, खोकला आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे वारकऱ्यांचं आरोग्य बिघडू शकतं. नेमकं याच वारीच्या वेळेस वारकऱ्यांना या पावसाला आणि वादळाला सामोरं जावं लागणार आहे. हीच ती धक्कादायक बातमी आहे, ज्यामुळे पुन्हा तोच प्रश्न मनात येतोय की पांडुरंगाच्या या लाखो भक्तांना आता अर्ध्या रस्त्यातून मागं फिरावं लागणार की काय? आषाढी एकादशीचं विठ्ठल दर्शन होईल की नाही, यावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. व मात्र वारकऱ्यांना या बाबतीत त्यांचा निर्धार अविचल आहे, त्यांचा विश्वास पक्का आहे. जे जुने आणि अनुभवी वारकरी आहेत, ज्यांनी आयुष्यात कधी वारी चुकवलेली नाही, ते म्हणतात आम्ही या पावसाला घाबरत नाही. किती वादळे आली तरी आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारच, कारण पांडुरंग हेच आमच्यासाठी सर्वस्व आहे, त्याचे मायबाप आहे आणि पंढरपूर हेच त्यांचं माहेरघर आहे. पाऊस असो, वादळ असो, वारा असो, कुठलंही संकट असो, पांडुरंगाचे भक्त वारकरी त्यांचं ध्येय एकच, पांडुरंगाचं दर्शन. त्यांची अखंड श्रद्धा, भक्ती पाहिली की आपल्यालाही धीर येतो. या सगळ्या गोष्टीहून हेच सिद्ध होतं की महाराष्ट्राचे लोक देवाला किती मानतात. देव त्यांच्यासाठी सर्वस्व आहे, त्यामुळेच देव या संकटावर तोडगा काढेल. देवच हा पाऊस कधी पाडवायचा हे ठरवेल, वारकऱ्यांना सुखरूप पंढरपर्यंत पोहोचवेल, हीच आशा आहे. तरीही वारकऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, पावसापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन त्या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ही वारी निर्विघ्नपणे कुठल्याही संकटाशिवाय पार पडावी आणि प्रत्येक वारकऱ्याला पांडुरंगाचं दर्शन घडावं, हीच सदिच्छा